स्वातंत्र्य दिनाच्या आधीच्या दिवशी अतिशय महत्त्वाच्या अशा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सेंट मेरी स्कूलचे फादर बिजो राजेंजी, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सिस्टर मोनिका, सन्माननीय डॉक्टर महेश आळीराव, डॉक्टर बच्छाम, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व प्रिन्सिपल, सर्व स्टाफ, सर्व विद्यार्थी, सर्व पेरेंट्स, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी आपल्या 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देते. मला अतिशय आनंद होतो आहे. धुळे लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. आणि हा कार्यक्रम पवित्र अशा आपल्या सेंट मेरी स्कूलमध्ये त्या ठिकाणी होतो आहे. कन्व्होकेशन आणि स्वातंत्र्य दिन असे दोन्ही कार्यक्रम आपण या ठिकाणी साजरे करतो आहोत. खऱ्या अर्थाने फादर बिजो यांनी या ठिकाणी आपल्या भाषणातून सांगितलं की 17 विद्यार्थ्यांपासून आपण सुरुवात केली आणि आज आपण 260 विद्यार्थी जवळपास या ठिकाणी 3 वर्षांमध्ये एवढी मोठी प्रगती आपल्या देशाचा आलेख उंचावतो आहे. मला अतिशय आपला अभिमान वाटतो आणि आपले अशीच उत्तरोत्तर प्रगती ही निश्चितपणे होणार आहे. आपलं जे काही पुढील आपण आपलं जे ध्येय आहे ते साध्य करण्यासाठी, साध्य होण्यासाठी जे जे काही योगदान माझ्याकडून अपेक्षित आहे ते निश्चितपणे मी आपल्याला देईन. मी खऱ्या अर्थाने डॉक्टर महेश आळीराव साहेब हे पहिल्यापासून आपल्याला या ठिकाणी सहकार्य करतात. त्याचप्रमाणे सिस्टर मोनिका यांचं देखील खूप मोठे योगदान आहे. लवकरच त्या मुंबईत जाणार आहे, परंतु धुळ्यासाठी, धुळ्याच्या विद्यार्थ्यांसाठी जे जे आपण योगदान दिलेलं आहे ते खूप मोठं आहे. शाळा हे खऱ्या अर्थाने शिक्षणाचं मंदिर असतं आणि पुढील जी काही पिढी आहे, भावी पिढी, ती सुशिक्षित करण्यासाठी, मूल्याधिष्ठित शिक्षण देण्यासाठी आपल्या माध्यमातून आपण हे प्रयत्न करताय ते खूप मोठं आहे. कारण विद्यार्थी हा अनुकरण प्रिय आहे. जे आपले गुरु असतात, शिक्षक असतात, त्यांचं अनुकरण ते करत असतात. आणि आज आपण बघतो तरुण पिढी ही भरकटत चाललेली आहे, परंतु तिला योग्य दिशा दाखवण्याचं काम जे आहे ते पालकांनंतर गुरूंचं असतं. आणि या ठिकाणी आपण ते उत्कृष्टपणे करताना अतिशय शिस्तबद्ध असे कार्यक्रम या ठिकाणी आपण घेतलेले आहेत. सर्वप्रथम विद्यार्थी दिनचा काश्मीरी डान्स असेल, इतर परफॉर्मन्स असतील, छोटे छोटे फर्स्ट सेकंड कॅन्डिडेटच्या विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीने स्पीचेस या ठिकाणी दिले, कुठलंही वाचन न करता अगदी फ्रेंडली त्यांनी स्पीचेस दिलेले आहेत. अतिशय
म्हणजे आनंदाची गोष्ट आहे की त्यावरून जसं आपण म्हणतो शीतावरून भाताची परीक्षा, त्या पद्धतीने आपल्या स्कूलचा परफॉर्मन्स हा लक्षात येतो आणि पुढील जे जे काही आपलं स्वप्न आहे, आपलं कार्य आहे विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्याला जे काही प्राथमिक माध्यमिक शिक्षण देण्यासाठी मी निश्चितपणे आपल्याला मदत करेन. मग ते आमदार निधी असेल, खासदार निधी असेल, त्याचप्रमाणे आपलं राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, केंद्र शासनाच्या माध्यमातून असेल, जे काही आपल्याला करता येईल निश्चितपणे या ठिकाणी करेल. आम्ही मदर टेरेसा यांचं जे नाशिकला प्रेमदान हॉस्पिटल आहे, पहिल्यापासून आम्ही याचे जे काही रुग्ण आहेत ते डॉक्टरपेक्षा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट देतो, फ्री ट्रीटमेंट देतो. आणि मदर टेरेसा यांनी ज्या वेळी भेट नाशिकला दिली होती त्यावेळी त्यांनी डॉक्टरांना बोलून घेतलं आणि आम्हा सर्वांना बोलून घेतल्यानंतर सन्मान केला आणि डॉक्टरांनी विचारलं, एनी मेसेज फॉर मी मॅडम? मदरने सांगितलं, बी गुड अँड डू गुड. तर हे सगळ्यात मोठा आशीर्वाद हा मॅडमचा आहे आणि निश्चितपणे सेवा वृत्ती ही प्रत्येकाची असली पाहिजे. त्या पद्धतीने आपलं कार्य या ठिकाणी सुरू आहे. मी ज्यावेळी इलेक्शनचं प्रोसेस सुरू होती त्यावेळी मी आपल्या स्कूलला त्या ठिकाणी भेट दिलेली आहे. अतिशय विद्यार्थ्यांसाठी आपण खूप चांगली स्कूल त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. आज ज्या विद्यार्थ्यांचं कम्युनिकेशन झालं त्यांच्या पुढील कार्यासाठी, पुढच्या घरी त्यांच्या आयुष्यासाठी, त्यांच्या शिक्षणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देते. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, मौलाना आझाद असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, भगतसिंग, सगळ्यांनी खूप मोठं योगदान दिलं. या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये अनेकांच्या प्राणांची आहुती त्या ठिकाणी झाली आणि आपल्याला हे जे काही 16 दिवस इंग्रजांच्या 200 वर्षाच्या राजवटीनंतर आपल्याला हे बघायला मिळाले. हे सर्व त्यांचं योगदान आहे. शांततेच्या माध्यमातून, अहिंसेच्या माध्यमातून हे स्वातंत्र्य आपल्या देशाला मिळालेलं आहे आणि हे दिल्यानंतर महात्मा गांधी सर्व नेत्यांनी सांगितलं, हम लाए हैं तूफान से कश्ती निकाल के, इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के. तर आपल्यावरती जबाबदारी आहे आपल्याला या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून संविधानाचं रक्षण करण्यासाठी आपल्याला तत्पर राहायचं आहे. धन्यवाद. जय हिंद.